हो, आम्ही विदर्भनंदन न्यूज करून मौदा तहसीलला आलेलो आणि राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा म्हणून तारसा येथील समस्त नागरिक इथं जमलेले आहे, महिला मंडळी जमलेले आहे आणि त्या असभ्य वर्तणूक करणाऱ्या राशन दुकानावर कारवाई व्हावी म्हणून यांनी इथं उग्र आंदोलन आणि शांततेच्या मार्गात बसलेले आहे। तर जाणून घेणार आहोत त्यांच्याशी आपण पीडितांची भेट घेऊन की काय खरोखर परिस्थिती आहे। दादा, आपला परिचय काय? माझे नाव शुभम कवडूजी गबने, मी ग्रामपंचायत सदस्य तारसा। अच्छा, तर आपली मागणी काय आहे? कोणत्या मागणीला धरून आपण इथं हा आंदोलन उभारलाय? कोविड काळामध्ये 2021ला एक फ्रीवालं राशन येत होतं, तो राशन भ्रष्ट राशन दुकानदारांनी राशन विकून गावातल्या नागरिकांना तो राशन दिलेलं नाही, त्याबद्दल आम्ही आंदोलन उभं केलं होतं 2021ला। त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये केस चालू होती। हायकोर्टात केस चालू असताना कोर्टाच्या आदेशानुसार की कोर्टाने आदेश दिला या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला की तुम्ही गावामध्ये जाऊन नव्याने चौकशी करून राशन दुकानदार नवीन नेमणूक करावी, परंतु कोर्टाचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांनी कोणतंही फॉलोअप न करता कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून स्वतःच्या मनमर्जीने तो आदेश त्यांनी पारित केलेला नाही आणि स्वतःच्या मनमर्जीने गावातील भ्रष्ट राशन दुकानदाराला ते दुकान अलर्ट केलं। त्याबद्दल आम्ही आज सर्व गावकरी इथे आलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे, तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला हे भ्रष्ट तहसीलदार सुद्धा भ्रष्ट यांनी पैसे घेऊन हा आदेश दिलेला आहे त्या दुकानदाराला। आमची यांना एकच मागणी आहे, तुम्ही दिलेले दुकानाचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावं, नवीन दुकानदाराला परवाना देऊन गावामध्ये अन्नधान्य राशन वाटप करण्यात यावं। आम्ही याच्या आधी आंदोलन केलं होतं, उपोषणावर सुद्धा बसलो होतो आम्ही सर्व गावकरी नागरिक। अच्छा, तुमच्या काय म्हणजे सगळ्यांच्या वतीनं नंदाताई, मी आणि शुभम थोडे बोललो। हा निर्णय घेतला आहे की 4 सोमवारपर्यंत वाटप होणार नाही कोणाला। मशीन बंद केली आहे हटेवारची, ते मान्य केले। सोमवारच्या आज शुक्रवारपर्यंत उद्यापासून चौकशी चालू होणार आहे। पूर्ण 1300 ज्या सह्या आल्या, पूर्ण दुकान त्याच्याकडून गायब होऊन जाईल, मग राहणारच नाही। त्यासाठी सहकार्य करत आहे साहेब, 4 दिवसासाठी आपल्याला मदत करत आहे, बंद ठेवत आहे दुकान। मशीन बंद केली, आता तर 1 किलो वाटप करू शकत नाही आणि शुक्रवारपर्यंत शुभम वगैरे म्हणजे आपण बाकीच्या सह्या ते होतात। त्या विषयावर तुम्हाला 2 शब्द सांगतील। यांनी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, सकाळपासून आपण पूर्ण बघितलं, उन्हात चांगलं वाटत नव्हतं ते। आम्हाला जे काय करता येत होतं, अगोदर काय केलेलं होतं सगळं माहिती घेतलेली आहे आपण। माहिती घेतल्यानंतर जे काही तुमचं धान्याचा विषय होता तो मशीनात तुम्हाला माहिती आहे, आता मशीनशिवाय धान्य वाटप होऊ शकत नाही। आता मशीनमधलं जे आहे ते मशीनमधलं कार्ड संख्या आपण डिलीट केल्यामुळे तो आता धान्य वाटू शकत नाही दुकानदार आहेत। दुसरा प्रश्न आहे की तुमचा आता कुठलाही माणूस कुठल्याही राज्यात कुठूनही धान्य त्याला घेता येईल, तर तो माणसाचा अधिकार आहे। आता तुम्हाला माहित असेल सगळ्यांना की बाबा मी जर इथं राहत असेल, जर मी नोकरीनिमित्त पुण्यात काम करतो, पुण्यात नाही धान्य मला मिळू शकतं। त्यामुळे आपण असं केलं, पण त्यासाठी त्या कार्ड धारकाचं आपल्याला पाहिजे की बाबा साईन पाहिजे की मला इथून धान्य नको, इथून पाहिजे। ते असल्याशिवाय आपण स्वतःहून आम्हाला काय करणार आहे। तर तुम्ही जे काही निवेदन आता दिलेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळे पदाधिकारी वगैरे तुमचे शिष्टमंडळाला आम्ही बसलो व DSO साहेबांशी बोलणं झालं, पुन्हा कमिशनर ऑफिसला आपले डेप्युटी कमिशनर साहेब आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांना इथली तुमची सगळी वस्तू सांगितली। परंतु त्यात जो काही हायकोर्टाचा निर्णय आहे, काही तांत्रिक बाबी आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला ताबडतोब तुम्ही जे म्हणताय की दुकान बंद झालं पाहिजे, ताबडतोब डिसिजन घ्यायचा असतो। तर डिसिजन घ्यायचे जे आहेत, पुरवठा दुकान बंद करण्याचे अधिकार मलाही नाही, त्या तहसीलदार आले नाही, ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत। त्यामुळे आपण जो काय निर्णय घेतलेला आहे की तात्पुरतं ते दुकान आता बंद राहील। त्यानंतर जे काय तुमचे कार्डवाले आहेत, आमची टीम जी आहेत, आम्ही टीम तयार करून उद्याच्याला तुमच्या गावात येईल, सगळ्या लोकांची चौकशी करतील, सगळ्या लोकांचे बयान घेतील, संयुक्तच बयान राहील। तर तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबातला कोण असेल त्याचं नाव लिहायचंय, अनुक्रमांक, नाव, त्याचा RC क्रमांक असतो, कार्डचा नंबर आणि त्याची सही की आम्हाला धान्य इथून नको आहे। आणि बाबा मग जे काय आपले येतील तुमचे 850-55 लोकांच्या आता आपल्याकडे आहे, आणि शिवाय आणखी त्याच्या व्यतिरिक्त जे गावातले लोक त्यावेळेस सहाय्य करायला सुटले असतील काय असतील तर ते सुद्धा त्यात ऍड होतील। 2 दिवसात आपण ते सगळं कारवाई पूर्ण करणार, त्याचा एक रिपोर्ट आम्ही
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे पाठवतो. आपण तो आल्या मग ते जे कार्ड आहेत ते आपण दुसऱ्यांना जोडून तिथून तुमच्या गावातच वाटप करण्याची आपण व्यवस्था करतो. अशा पद्धतीने दुसरं याच्या अगोदर जो असेल तुमचा जो तुम्हाला जवळच आहे तोच माणूस येईल. पण तुम्हाला त्याच्या गावात ऍक्च्युली कसं असतं, तुम्हाला त्याच्या गावात जाऊन घ्यावं लागतं. आपण त्या लोकांचा विचार करता एवढ्या लोकांना 855 लोकांना तिथं जाऊन धान्य घेणं शक्य नाही होणार. म्हणून आपण ती व्यवस्था करतो की तो जो माणूस आहे तो तुमच्या गावात येईल आणि तिथूनच तो वाटप करेल. त्यामुळे सध्या तुमचं तर 4 दिवस दुकानात काही होणार, वाटप बंद आहे. तुमच्यात आमचे लोक येतील, त्यांना फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही त्यांना चांगलं सहकार्य करा. सर तुमच्या ज्या काय सहाय्या लागतात, कारण आम्हालाही बेस लागतो. समजा ना आम्हाला काय ना काय जर लागेल ना, तुमचं काम तुमचं धान्य आहे, आम्हाला वाटतं म्हणून कोणालाही आम्ही देऊ नाही शकत ना. तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की मला इथून नाही तिथून पाहिजे, तर आम्हाला करण्याचे अधिकार. आम्ही स्वतःच्या मनाहून नाही करू शकत. म्हणून एखादी कुठली जरी तक्रार आहे तर आपल्याला त्या तक्रारीची चौकशी करावी लागते. चौकशी करता आपली टीम तिथं येते. तर त्याच पद्धतीने आम्ही आज ठरवलं की आपली टीम आहे ते 2-3 दिवसामध्ये पूर्णतः चौकशी करेल, तुमच्या सगळ्यांच्या सहाय्या वगैरे घेईल. आम्ही रिपोर्ट तयार करू. रिपोर्ट आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवू. त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे. तुमच्याकडनं आमच्याकडे आले की मी ताबडतोब आदेश तुम्हाला निर्गमित करतो. तो आदेश आला की आपण ते जे आहे तुमचे कार्ड आम्ही दुसऱ्या दुकानदाराला जोडू आणि त्या दुकानदाराचा आदेश तयार करून तो तुमच्या गावातलं तुमचं नात्याचा वाटप केला जाईल. एवढं आमचं ठरलेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे कंट्रोल कार्ड झालेले ते का करायचे? काय 2 वेळाचे आमचे राशन म्हणजे कार्ड झालेले या राशन दुकानदारांनी खाल्लेले आहे, ते का करायचे? त्याने काय केलं होतं, जे मागच्या महिन्यात राशन त्याच्याकडून उचलण्यास तयार नव्हते काही लोक, त्या महिन्याच्या पण त्यांना राशन दिलं नव्हतं आणि तहसीलदाराला आपण पुरवठा अधिकाऱ्याला विनंती केली होती ते तुम्ही पुढच्या महिन्यात वाटप करावा. पत्र व्यवहार पण केलं होतं, पण त्यांनी अजूनपर्यंत तो वाटप केलेलं नाही. म्हणजे गेल्या महिन्यातलं वाटप तुम्हाला मिळालेलं नाही. केलं नाही आणि साहेब मजेचा विषय म्हणजे असा आहे की त्याच्याकडून ह्या लोकांनी तो राशन पण आणला नाही, तो संभा हॉटेलवरलाच पटला. ठीक आहे मी काढतो. त्याच्या भरपूर पाहिजे त्याच्यावर वेगळं कारवाई कारण ते आपल्याला सविस्तर पत्र देऊन साहेब. हा मग त्याचे थोडं सविस्तर सांगा ना. सगळे विषय एकत्र केलं तर नाही होणार. त्याच्यावर वेगळं जर दिलं ना, आता सध्या आपण वेगळी जर दिलं तुम्ही संपर्क आपल्याला चौकशी करा. मला 2 मिनिटं बोलू द्या. आता एकच टार्गेट ठेवा, जितक्या जास्त सह्या होईल ना पूर्ण कार्ड धारकाने आपल्या ग्रामपंचायत बाहेर द्यायला पाहिजे. तो ऑटोमॅटिक 0 खतम होऊन त्या जातो. कुटुंबातल्या कार्डामध्ये 5 एका कुटुंबामध्ये एका जणाला ग्रामपंचायत चौकशी करायला येतील साहेब. सही करून दिली आणि तरी आपण सगळे ग्रामपंचायत मध्ये येणार. आपण सगळे लोक आमचे अधिकारी ग्रामपंचायत मध्ये येऊन बसतो. एका घरी 4 असेल तर 1 जण यायचं. पण 2 दिवस आपण कार्ड घेऊन यायचं, सही करून द्यायचं. संभापासून पाहिजे नाही. वाटतंय की आम्हाला यांच्याकडून नको आहे, त्या लोकांनी सगळ्या सह्या द्या. उद्या आणि परवा 2 दिवस आपण करू. ठीक आहे. बाकी काय अडचण? दिवसभर उन्हात आम्हाला बसले, आम्ही शिष्टमंडळ आलं असतं, थोडं सांगितलं असतं, चान्स दिला असता तर आपल्याला तुम्हाला एवढ्या लोकांची वाईट अवस्था. थोड्याशा गेट मध्ये सुद्धा गेटच्या बाहेर ठेवल्या, पण असं नाही का अंधार येऊ द्यावा म्हणून तुम्ही लोक तुम्ही आलं तर आपण तेच केलं. एवढे लोकांचे आणि वयस्कर लोक आहेत. ठीक आहे, आता वातावरण चेंज झालं म्हणून सकाळपासून किती ऊन आहे. 2 दिवसापासून जाणले नाही तेवढे 43-43 डिग्री मध्ये आहे. एवढे लोक आले बारी हे उन्हामध्ये तपूर राहिले. ह्या लोकांची दया नाही घेतल्या तुम्ही ना. तुमच्याकडनं फक्त एवढी अपेक्षा आहे की आमची लोक जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण सहकार्य करा. शब्द गावचा कुठलाही विषय काढू नका. जे काय करायचे रिसर गोष्टी होतील. समजलं ना, फक्त मग गावातलं असं झालं तसं झालं ना, असं होतं तसं होतं. गावाचं नाव तेवढं सहकार्य तुम्ही तेवढी जबाबदारी घ्या. ठीक आहे. बाकी काय नाही. बाकी काय गोष्टी आहेत आपण इथं तुम्ही माझ्याकडे या, काय प्रॉब्लेम नाही. आपण कधी तुमच्यासाठी तयार आहे. चौकशी करू नको. मी व्यवस्था त्यांना घेतो, त्यांना ब्रीफ करतो काय करायचं. तुम्ही मागे सांगितलेलं त्या पद्धतीनं त्यांना ब्रीफ करतो तुम्हाला काय करायचं ते. नाही असं नसतं. एवढे त्रास घेऊन लोक आले आहेत.
आलोय बरोबर. खाऊन आले फाटेवरपासून किती त्रास आहे याच्यावर तुम्ही तुम्ही लक्षात आणून घ्या. त्याच्यापासून एवढा त्रास आहे का एवढं सहन भोगला त्यांनी. एवढे लोक आले जर आम्हाला रात्री माहीत झालं असतं तर हा प्रकार तकलीफ भोगायच्या त्या माणसावर त्रास आहे त्यामुळे आले. लोक आले असते. पुष्कळ होते थांबवले ताई 4-5 लोक आले असते. देतच नाही देतच नाही नाही ठीक आहे, तुम्ही तसं सांगा. आपण तुमची इच्छा नाही त्याच्याकडनं घ्यायची, आम्ही काय कंपल्सरी तहसीलदार साहेब उद्यापासून पाठवतात ठीक. 10-11:30 उद्याला लवकर पाठवा म्हणजे विभागाचा काही लोकांचा आहे 24 साठी मध्ये एक अर्ध्यासाठी एक ग्रामपंचायत आपण एक फॉर्म गावची भेटू. मी काय म्हणणार आता एकच टार्गेट ठेवा, जितक्या जास्तीत जास्त सह्या येतील तितका तुमचा त्रास कमी होणार. आणि आता 1400 काहीतरी 1235 त्यातले 855 आले. तर अजून पुढं आमचा माणूस येईल त्यावेळी जास्तीत जास्त सहकार्य करा. सगळ्यांनी जास्तीत जास्त सह्या द्या म्हणजे काम संपून जाईल. ठीक आहे, उद्या आणि परवा 2 दिवस येईल. एका घरच्या एका व्यक्तीला याच्या सही मारायची ग्रामपंचायतला राशन कार्ड सोबत आणायचं. आणि जे सही करा चौकशीत नाही आले त्याला राशन मी भेटणार नाही हे सांगून असा निर्णय घेणार आहे. 1300 पैकी 1200 आले 1200 राशन येईल तिथं हे सुद्धा निर्णय घेणार आहे साहेब. म्हणून सगळे हार धरून सगळे जण आले पाहिजे. कुटुंबाच्या कार्डावर 4 नावाचे एक जण कोणी या बोललेला आहे काय समजदार आहे.